मलेशियात अनेक हॉस्पिटल्स ही अवयव रोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रसिद्ध होत चालली आहेत. या हॉस्पिटल्सना हे ह्युमन ऑर्गन्स आणून देतं कोण? या देशात ऑर्गन्स डोनर अचानक वाढलेत की काय? एका माणसाला 2च किडण्या असतात, तो एखादी दान करू शकतो आणि एकावर जगू शकतो. पण मलेशियन माणसाला काय 4-4 किडण्या असतात का? भाइयों बहनों, ये सब जिहादियों के माल बटोरने का नया धंधा है, समझे की नहीं? तुम्हाला आठवतंय का पहा, मे 2022 मध्ये एका टीव्ही शोच्या डिबेटमध्ये भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी हदीसमध्ये उल्लेख असलेलं मोहम्मद पैगंबराच्या विवाहाबाबतचं एक वक्तव्य केलं होतं. खरं तर नुपूर शर्मांनी काय मनगडंत कहाणी सांगितली नव्हती किंवा आपल्या पदरचं काही सांगितलं नव्हतं. तर इस्लाममध्ये मान्यता प्राप्त असलेल्या कुराणानंतर ज्या हदीसवर अनेक जण विश्वास ठेवतात, त्या पुस्तकात म्हणजे यांच्या धर्मग्रंथातच जे लिहिलेलं होतं, 52 वर्षांच्या मोहम्मदानं जिच्याशी लग्न केलं त्या आयशाचं वय काय होतं तर 7 वर्ष. आता ही एक लांछनास्पद बाब पण लिहिली आहे त्या पवित्र पुस्तकात हदीसमध्ये. सही अल बुखारी 5134 मध्ये ते लिहिलंय. सही म्हणजे प्रामाणित पारंपरिक वृत्तांत, जो संग्राहकांच्या द्वारे लिहून ठेवला जातो, ज्यांना पुढे प्रमाण मानलं जातं. मी एवढं सगळं का सांगतोय तुम्हाला? तर मुसलमानांच्या एका सो कॉल्ड पवित्र पुस्तकात लिहिलेलं एक वाक्य आमच्या हिंदू भगिनीनं कोट केलं, तर त्यानंतर काय गजब माजला होता. ती तारीख मे 2022 मधली होती आणि आज एप्रिल 2026 आहे. एक तो दिवस होता आणि एक हा दिवस आहे. आजतागायत नुपूर शर्मा घरातून बाहेर पडू शकली नाहीये, कारण सर तन से जुदाचे फतवे निघाले होते. नुपूर शर्मानं नबी की शान में गुस्ताखी केली होती. नुपूर शर्माचं शिर धडा वेगळं झालेलं नाहीये देवकृपेने, पण नुपूरला सोशल मीडियावर पाठिंबा देणाऱ्यांच्या माना मात्र कापल्या या जिहाद्यांनी. तो उदयपूरमधला एक टेलर कन्हैयालाल, आपल्या अमरावतीचा फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांनी फेसबुकवर नुपूर शर्माचं समर्थन करणाऱ्या पोस्ट टाकल्या होत्या. फक्त कन्हैयालालनं नुपूरचा डीपी आपल्या स्टेटसवर ठेवला होता, म्हणून या दोघांची डोकी धडावेगळी केली गेली. या घटनांचा संदर्भ मी यासाठी देतोय की अलीकडे नाशकातल्या TCS मध्ये जे कांड घडलंय, त्या कॉर्पोरेट जिहादमध्ये तर हिंदू मुलींसमोर आपल्या हिंदू देवी देवतांवर अश्लाघ्य भाषेत टीका टिप्पणी केली जात होती. त्यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत शेरेबाजी केली जात होती, शिवीगाळ व्हायची आमच्या देवी देवतांना. तुमच्या नबीची इज्जत आहे, पण आमचे देव तुमच्यासाठी मजाक मस्करी. हे सगळं चालायचं त्या नाशिकच्या TCS मध्ये. या कॉर्पोरेट जिहादमधून तिथं काय साध्य केलं जात होतं किंवा नेमका काय गेम प्लान तिथं शिजत होता, हे आपण समजून घेतलं पाहिजे. खरं तर साम दाम दंड भेद आणि लैंगिक शोषणानंतर त्यांचे डिजिटल पुरावे बनवून त्याद्वारे ब्लॅकमेलिंग आणि मग नाईलाजास्तव धर्मांतरण हा एक मोठा डाव तर होताच, पण काहींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणं, वश करणं, हे सुद्धा तिथं चाललं होतं. ही जी काही मोडस ऑपरेंडी आहे ती यापूर्वी अजमेर सेक्स स्कॅन्डलमध्ये वापरली गेली होती. तिकडची पद्धत आहे. आधी एका हिंदू मुलीला हेरायचं, मग घेरायचं, मग तिच्या कमजोर दुव्यांना हेरून तिच्या दुखऱ्या नशीवर फुंकर घालण्याचा तो सहानुभूतीचा दावा करायचा आणि पोरगी पुरती वश झाली की तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचे, त्याचं शूटिंग करायचं, त्या शूटिंगला व्हायरल करतो अशा धमक्या देऊन नंतर आपल्या इतर अनेक मित्रांनाही त्या मुलीचा उपभोग घ्यायला द्यायचा. कित्येकदा सामूहिक बलात्कार या सदरात मोडतील असे प्रकार या अजमेर आणि नाशिकच्या जिस्म जिहादमध्ये घडलेले आहेत. एक नवा प्रकार आहे हा जिहादचा. नाशकातलं प्रकरण गाजत असताना अचानक परतवाडा अमरावतीतलं एक प्रकरण बाहेर आलं, जे निव्वळ 2 मित्रांच्या आपापसातल्या शर्यतीतून घडलेलं कांड आहे. कोणी किती पोरी नासवल्या याची मोजदाद द्यायची, पुरावे द्यायचे आणि मग मी जिंकलो, एवढा फालतू प्रकार परतवाड्यात घडलाय. त्यात आरोपी हा आयान शेख नावाचा लांड्या जरी असला तरी पीडितांचं म्हणाल तर असंख्य मुली आणि महिला, सर्वात जास्त या मुस्लिमच आहेत. हा लव जिहाद किंवा जिस्म जिहाद नव्हता, हा तरुणाईचा उन्माद होता असं म्हणता येईल. पण त्यातही आपण पहिल्यांदा ज्या मुलीचा वापर शरीर सुखासाठी केलाय त्याचा व्हिडिओ बनवून त्याच्या जोरावर त्या मुलीला ब्लॅकमेल करणं, त्यात पुन्हा पुन्हा तेच सुख हवंय म्हणून ते केलेलं गेलं असतं असं नाही. तर आता तू तुझ्या मैत्रिणींना माझ्याकडे घेऊन ये, तुझं तर झालंच,
तुझ्या मैत्रिणी ज्या ज्या तो बोर्ड दाखवेल त्या त्या मैत्रिणींना माझ्याकडे घेऊन यायचं, त्यांना माझ्यासोबत तेच करायला लावायचं जे तू केलंयस. नाहीतर हा व्हिडिओ गेला इंस्टाग्रामवर, गेला फेसबुकवर. ही मोडस ऑपरेंडी होती. अजमेरमध्ये यापेक्षा काही वेगळं घडलेलं नव्हतं. विक्टिम कोण आहेत, मुस्लिम पोरी की हिंदू पोरी, यापेक्षा हे जिहादी जाणीवपूर्वक हिंदू धर्मालाच टार्गेट करतायत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता या प्रकरणातले 2 अँगल मी तुमच्यासमोर मांडले, अजमेर ते अमरावती वाया नाशिक. पण एक लक्षात घ्या, यात सगळेच लोक धर्मवेडे नसतात. काहींना धर्मासोबत स्वतःचा खिसा कसा गरम होईल याकडेही पाहायचं असतं. आता यात येतो तो मलेशियाचा अँगल. यांचा एक बाबा बंगाली, तो जाकीर नाईक, जो मलेशियाला बसलाय जाऊन. त्याला भेटायला भारतातून एक येडझवा राजकारणी गेला होता मागे 3-4 महिन्यांपूर्वी. आता हे लोक भारतात आतंकवाद कसा पसरवायचा, बॉम्ब कुठे पेरायचे, कुठे फोडायचे, लोकांची माथी कशी भडकवायची, हे सगळं रीतसर पाहत असतातच. पण गंमत म्हणजे मलेशिया आता मानवी तस्करीसाठी खूप प्रसिद्ध होते. मागच्या वर्षभरात मलेशियात अनेक हॉस्पिटल्स ही अवयव रोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रसिद्ध होत चालली आहेत. या हॉस्पिटल्सना हे ह्युमन ऑर्गन्स आणून देतं कोण? या देशात ऑर्गन्स डोनर अचानक वाढलेत की काय? एका माणसाला 2च किडन्या असतात, तो एखादी दान करू शकतो आणि एकावर जगू शकतो. पण मलेशियन माणसाला काय 4-4 किडन्या असतात का? भाइयों बहनों, ये सब जिहादियों के माल बटोरने का नया धंदा है, समझे की नहीं? लव जिहाद करून, पोरींचा छळ करून, एखादा अहमद सुटकेसवाला, युसुफ ट्रंकवाला, रशीद फ्रीजवाला त्या पोरींच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते ट्रंकमध्ये, सुटकेसमध्ये, फ्रीजमध्ये भरून का ठेवतो किंवा का फेकतो? तर त्यामागेही काहीतरी गौड बंगाल आहे. मेरा अब्दुल ऐसा नाही म्हणणाऱ्या भल्या भल्या ज्या पोरी आहेत त्या ट्रंकेत भरल्या गेल्या तुकडे तुकडे करून. पण आता या पोरींना मारण्याऐवजी ह्युमन ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून रीतसर प्रेम जाळात ओढून, त्यांचा धर्म बदलून, नाव बदलून मलेशियाला पाठवण्याचा ट्रेंड सुरू झाला होता की काय? हा प्रश्न आहे, मी विचारतोय. मी असा दावा करत नाही असंच काही झालं होतं. जर असं काही झालं असेल तर ते तपासायला हवंय. TCSची HR हेड निदा खान ही थेट लाल किल्ल्याच्या बॉम्बस्फोटातल्या त्या डॉक्टर शाहीनशी संबंधित होती, ती जी आरोपी होती त्या बॉम्बस्फोटातली. आता ती फरार आहे, भिवंडीत लपली असंही बोललं जातंय. पण कॉर्पोरेट नोकऱ्यांच्या आमिषाच्या आडून हे जिहादी ह्युमन ट्रॅफिकर्स काय काय करामती करून बसलेत आजवर, याचा निव्वळ अंदाजच लावलेला बरा आपण. सत्य फारच भयानक आहे. आता जे बाहेर पडतंय ते हिमनगाचं टोक आहे, टोक. आज देशातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या MIDC सारख्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये याहूनही भयानक असा लव जिहाद सुरू असतो. अशा छोट्या मोठ्या कंपन्यांच्या गेट्सवरच हाणामाऱ्या सुरू असतात. आमच्या वसई, नालासोपाऱ्यात तरी प्रकार नित्याचेच झालेत. मागे तुम्ही भर रस्त्यात चाकूने वार करून एका मुलीला मारल्याची घटना तुम्ही ऐकली, पाहिली. रीतसर गुन्हा दाखल झाला. तो माते फिरू जो मारेकरी होता तो पकडला गेला. पण या अशा ठिकाणी ना HR असतो, HR हेड, ना कुठल्याही प्रकारच्या लैंगिक शोषणाची तक्रार करण्याचं कुठलं व्यासपीठ असतं. इथं तर वॉचमॅन पण, म्हणजे त्या त्या कंपन्यांच्या गेटवर असणारे वॉचमॅन, ते पण लहान लहान पोरींना छळल्या वाचून सोडत नाही तो. मला सांगा, दात कुणाकडे मागायची? बायका पोरींच्या लैंगिक छळाच्या आडून एक मोठं कारस्थान या देशात, या राज्यात, आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात सुरू आहे, जे मूलतः हिंदू धर्माच्या मुळावर उठले. आणि दुसरं म्हणजे बाईच्या जातीवर उठले. एका बाजूला संसदेत महिलांसाठी आरक्षणाचं विधेयक मांडलं जात आहे, तर बाहेर नारी शक्ती वंदन अभियान सुरू आहे. पण समाजात काय चाललंय याकडे जरा सूक्ष्मपणे बघण्याची कुणाचीही इच्छाशक्ती मात्र दिसत नाही. असो, नाशकातल्या एका कॉर्पोरेट जिहादच्या घटनेनं अनेक कारनामे प्रकाशात आणलेले आहेत. त्यांचा शेवटपर्यंत माग काढणं आणि या देशविघातक जिहाद्यांना जन्नतच्या दारी उभं करणं हेच ध्येय ठेवून आपल्या तपास यंत्रणेनं, पोलिसांनी, प्रशासनाने आणि न्यायव्यवस्थेने आपली कर्तव्य निभावली तर आणि तरच या देशातल्या हिंदू महिला सुरक्षितपणे वावरू शकतील. अन्यथा लांडग्यांच्या वेशात दडलेले जिहादी त्यांचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाहीत. आपण या सगळ्या विवेचनातून नेमकं काय उचलत असता मला माहीत नाही. पण किमान प्रत्येकानं सजग व्हावं यासाठीच माझा हा खटाटोप चाललेला असतो. पटला तर आपल्या समाज बांधवांपर्यंत जरूर पोहोचवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद.
नमस्कार.